वैष्णवी, मुळात तुझी निवडच चुकली अगं. कारण की तुझी निवड केली ना, ती निवडच तू चुकीच्या व्यक्तीवर केली. आणि तू प्रेम केलं, ती योग्य दिशा होती, पण तुला ओळख करता नाही आली. ज्यावेळेस तू प्रेम केलं त्यावेळेस तुला माणूस ओळखता नाही आला. ज्यावेळेस तू लग्न केलं त्यावेळेस तुझ्या आई वडिलांनी तुझा विचार करून त्याच्याशी तुझं लग्न करून दिलं. मुळात तुला एक गोष्ट समजायला हवी होती, ज्यावेळेस तू लग्न झालं तुझं, बरं तुझ्या त्या आई वडिलांनी किती पैसा उद्ध्वस्त केला आणि तो पैसा केवळ तुझ्यासाठी उद्ध्वस्त केला, त्या हरामखोरासाठी नाही केला ज्याने तुझा घात केला. आणि तो घात कसा झाला, काय झाला, आता हे तर देवालाच माहिती की तुलाच माहिती. पण तू निवड करताना एक गोष्ट मुलींनो लक्षात ठेवा. कारण की कसं माहिती का, आपण ज्यावेळेस प्रेम करतो तर ते आपली एक धुंदी असते. त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की आपण प्रेम कोणावर करतोय. पण प्रेम आपल्याला वाटतं की आपण इथं सुखात राहू, खूप पैसा आहे, घर मोठं आहे, पैसा भरपूर आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, सगळं आहे, आपल्याला असं वाटतं आपण आयुष्य आरामात राहू. पण ह्यो आयुष्य आराम काही कामाचा नाही. जर तुम्ही कष्ट करत असताल, 2 वेळेस जर सुखाने खात असताल तर त्याला खूप मोठं महत्त्व आहे. भले ते घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो. भले लई मोठा पैसा बघू नका, मोठे दाटे घरं बघू नका, गाड्या घोड्या बघू नका. जर तुम्ही दोघं कष्टाळू असताल तर तुम्ही गाड्या तुमच्याकडे येतील, घर बी तुमच्याकडे येतील, सगळं काही तुमच्याकडे होईल. पण ह्या अशा तुमच्या जिंदगीची चेंडाळणा होणार नाही. नेमकी वैष्णवीची जी निवड चुकलेली आहे तर तशी निवड आता तुम्हा मुलींची चुकावी नाही. म्हणून माझी सगळ्या मुलींना, माझ्या मुलींना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या मित्रांना, माझ्या आईंना, सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आता जी चूक वैष्णवीने केली आहे मैत्रिणींनो, ती चूक तुम्ही करू नका. माझ्या मुलींनो, तुम्हाला पण कळकळीची विनंती आहे की तुम्ही पण ती चूक करू नका. कारण की आपण तिला एक गोष्ट कळाली नाही, तिला हे समजलं नाही की ज्यावेळेस तिने लग्न केलं मग तिचा छळ झाला. मग छळ झाला, तिला हे का समजलं नाही की तिचे घरचे तिचा छळ करतायत म्हणून. आज मुली कुठंच कमजोर नाहीये, आज मुली सगळ्यांच्या पुढं आहेत. पण तिने तो छळ एकच कारणाने सहन केला, कारण की तिने प्रेम केलं होतं आणि तिच्या आई वडिलांना त्याचं दुःख नाही व्हावं म्हणून तिने ते स्वतःच्या पोटात घातलं आणि ते सहन करत गेली. शेवट घात कोणाचा झाला, तिचाच झाला. त्या आई वडिलांच्या दारात जर ती गेली असती आणि म्हटली असती की माझा तिथं छळ होतोय, आई माझा तिथं छळ होतोय, बाबा माझा तिथं छळ होतोय, मी माझी निवड करताना चुकले, मला माफ करा, पण मला आता तुमच्या पदरात घ्या, असं जर ती म्हटली असती तर कदाचित ती आज सगळ्यांच्या सोबत असती, त्या मुलाच्या सोबत असती. त्या मुलाला एक आईची माया पोरखी झाली नसती. आज त्या मुलाची किती चेंढाळण झाली. 6 दिवस ते मुलगा जाग्यावर नव्हता आणि त्या मुलाला किती आज वनवन भटकावं लागतंय. आज त्याला किती त्रास होतोय. आज त्याला त्या आईचा आवाज ऐकायला मिळत नाहीये आणि त्या आईला बी किती वेदना झाल्या असतील, किती तिला त्रास झाला असेल याचा विचार करा. आणि ह्या दुनियेमध्ये ना आपण म्हणतो की पैसा नाहीये, पण तुम्हाला सांगू का, आज बी असे शेतकरी माणसं आहेत ना, अहो त्यांना मुली भेटत नाहीये हो, मुली भेटत नाही. लोक मुलींसाठी इतके त्रासलेले आहेत तर त्यांना कुणी मुलगी देत नाही शेतकऱ्यांना. का तर त्यांच्याकडे शेती आहे, तो शेतकरी आहे, तो शिकलेला नाही म्हणून त्याला कोणी मुलगी देत नाही. आणि जो शिकलेला आहे त्याला मोठं घर आहे, तो नोकरीवाला आहे, त्याला लोक मुली देतात. विचार करा तुम्ही. आज तुम्ही तोच पैसा जर एका गरीबावर जर तुम्ही दिला असता, एका गरीब घराण्यात त्या पैसा दिला असता, तर तो गरीब घराण्याच्या मुलांनी त्याचं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं असतं आणि त्या मुलीला सुखातही ठेवलं असतं. तर माझं एक कळकळीची विनंती आहे त्या मुलींच्या आई वडिलांना की तुम्ही आता इथून पुढं जरी तुमची मुलगी कोणावर प्रेम करत असेल तर त्याची पूर्ण तहनिशा करा आणि त्याच्यानंतरच ती मुलगी तिथं द्या. नाहीतर त्या मुलीला थोड्या दिवस त्रास झाला तरी चालेल, पण तिच्या मनाची इच्छा पूर्ण करू नका. आणि मुलींनो, तुम्ही पण असं काही करू नका की जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास होईल. त्यामुळे तुम्ही असं मुळातच तुमचं अस्तित्व निर्माण करा, स्वतःच्या पायावर उभा राहा, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करा, स्वतः काहीतरी पहिले बना
आणि हे प्रेम प्रकरण हे काही नसतं, हे ना ही फक्त मोहमाया आहे. प्रेम वगैरे काही नसतं. प्रेम कोणी कोणावर करत नाही. प्रेम फक्त एकच असतं, जे आई वडील आपल्या मुलीवर करतील ना आणि एका मुलावर करतील ना, तेच खरं प्रेम. ह्या जगात प्रेमाचा प्रभाव कुठंच राहिलेला नाहीये. त्यामुळं तुम्ही आता तरी कुठंतरी वैष्णवीचं बघून आता तरी तुम्ही कुठंतरी सुधरा आणि तुम्ही कोणावर असल्या गोष्टी करू नका. आणि गरीब घराण्यात मुलगी द्या, जेणेकरून ती 2 टायमाचं सुखाने खाईल आणि ती सुखाने राहील. कमसे कम तिला त्रास तरी होणार नाही. अशा नालायकांच्या हातात मुलगी देऊ नका. असल्या हरामखोरांना मुलगी देऊ नका, जेणेकरून तिचा सांभाळ नीट करत नाही, तिचा छळ करत राहतील, तिला मारहाण करत राहतील, तिला रात्रंदिवस टॉर्चर करत राहतील. अशा मुलांना मुलगी देऊ नका. तो मुलगा कितीही मोठा असला, कितीही पैशावाला असला तरी त्याचा विचार काही करू नका. आणि स्वतःचा विचार करा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित विचार करून विचारपूर्वक निर्णय घ्या, तर हे जगात सगळं ठीक आहे. आज तुम्हाला माहिती आहे, ह्या पैशावाल्यांची बातम्या झाकल्या पण जातात. आज ही जे प्रकरण घडलंय ना, तर त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. कारण की त्यांना जर शिक्षा नाही मिळाली तर हे मोकाट जर सुटलेत ना, तर अशा घटना कायम होत राहतील. आणि ह्या घटनांना सामोरं जाण्यासाठी आणि ह्या घटना जाग्यावर थांबवण्यासाठी यांना न्याय मिळायला पाहिजे. यांना जर फाशीची शिक्षा जर नाही ना आता झाली, यांना आता फाशीची शिक्षा जर नाही ना केली, तर यांच्या पुढचे बी असे प्रकरण घडत राहतील. असं सारखे लोक करत राहतील. एकाचं झालं की दुसरं, दुसऱ्याचं झालं की तिसरं, सारखे लोक असे करत राहतील. तर यांना न्याय मिळायला पाहिजे. आणि सगळे तुम्ही या न्यायासाठी सगळे सपोर्टला उभा राहा आणि सगळ्यांनी आवाज उचला आणि सगळ्यांनी म्हणा की यांना न्याय मिळायलाच पाहिजे. जर न्याय नाही ना मिळाला वैष्णवीला, तर अशी घटना कायम कुठं ना कुठं आपल्याला ऐकायला दररोज मिळती आणि दररोज आपण ऐकतो पण काही गरिबांच्या घटना दबतात आणि मोठ्या लोकांच्या घटना उजागर येतात. तर असं आहे. त्यामुळे ती गाडी बघू नका, घर बघू नका, बंगला बघू नका, पैसा बघू नका. गरिबाच्या घरात मुलगी द्या. माझी त्या आई वडिलांना, माझ्या भावांना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या बहिणींना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. एका आईची विनंती आहे असं समजा, एका बहिणीची विनंती आहे असं समजा, किंवा एखाद्या मुलीची विनंती आहे असं समजा. पण आपली मुलगी देताना 10 वेळा विचार करा आणि तरच ती मुलगी द्या. नाहीतर त्या घरात ती मुलगी देऊ नका. परत ही अशी घटना आपल्याला कुठं ऐकायला मिळायला नाही पाहिजे. ह्या घटनेतून काहीतरी मुलींनो तुम्ही शिका आणि आता तरी हुशार व्हा आणि आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. शिका, मोठे व्हा आणि स्वतःचं काहीतरी निर्माण करा. आणि त्याच्यानंतर तुमचा जोडीदार शोधा. तोपर्यंत तुमच्या जोडीदाराचा विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका. धन्यवाद.